अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे रामभाऊ थाटे या दादांचा शिवनखुर्द मूर्तिजापूरवरून। तो साधू नव्हता, वेशधारी। जय गजानन। माणसाच्या आयुष्यात परिवर्तनाचा योग आला असला की अशा काही घटना घडतात की ज्या आपले आयुष्य एका वेगळ्या मार्गावर आणून सोडतात। आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला हे तेव्हा लक्षात येत नाही, पण पुढे जाऊन थोडा मागील गोष्टींचा विचार केला की घटनाक्रम उलगडीत जाऊन थोडाफार बोध होतो। माझ्या आयुष्यात असंच काहीसं झालं। मी रामभाऊ थाटे इसवी सन 1965च्या सुमारास पंचायत समिती मूर्तिजापूर अंतर्गत शिवनखुर्द या गावी शिक्षक म्हणून लागलो। इसवी सन 67-68 मध्ये मला ट्रेनिंगच्या निमित्ताने बुलढाणा इथं जावं लागलं आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर 1969-70 मध्ये 1 वर्षासाठी पंचायत समिती रिसोर्टमधील मोठे गाव येथे शाळेत सहशिक्षक म्हणून कार्य करावं लागलं। त्या काळात मी नित्यनेमाने रोज गजानन विजय ग्रंथाचा 1 अध्याय वाचित असे आणि दर 21 दिवसांनी पारायण पूर्ण झालं की देवासमोर 1 नारळ फोडीत असे। गजानन महाराज माझं दैवत आणि जे काही होतं ते त्यांच्याच इच्छेने, त्यांच्याच योजनेनुसार ही माझी प्रामाणिक भावना। आज मी तुम्हाला जो अनुभव सांगू इच्छितो तो म्हणजे गजानन महाराजांनी एका साधूच्या रूपाने किंवा त्यांच्या माध्यमातून माझ्यावर केलेली कृपा, त्याचीच ही कथा आहे। गजानन विजयमध्ये दासगणू महाराजांनी साधूचं वर्णन करताना म्हटलं आहे, परी तो साधू पाहिजे, साधू असल्या वेशधारी, ऐसे न होय गोष्ट खरी, माती न होय कस्तुरी, हे ध्यानी असू द्या, षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना, आणि साधू विना होईना अघटित कृत्य केव्हाही। पोथीचे वाचक हे वर्णन नेहमीच वाचतात, मीही वाचायचो, पण असा साधू आपल्या संपर्कात कधी येईल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं। जेव्हा मला मोठे गाव इथं जावं लागलं तेव्हा मी फारसा उत्सुक नव्हतो, पण मी मनाला समजावलं की हे सगळं महाराजांच्या इच्छेने घडत आहे। मी रुजू झालो। गाव आणि शाळा यात 1 ते 1.5 किलोमीटर अंतर होते आणि वाटेत मधोमध एक महादेवाचं अतिपुरातन हेमाडपंथी मंदिर होतं। आम्ही 5-6 शिक्षक त्याच रस्त्याने शाळेत जाणं येणं करायचो। एक दिवस अचानक आम्हाला त्या मंदिरात एक साधू महाराज बसलेले दिसले। साधारण 60च्या आसपास वय, भगवे कपडे, केस वाढलेले, दाढी वाढलेली, बाजूला कोपऱ्यात एक चटई, पाण्यासाठी मातीचं मडकं, एक कंदील आणि पाटी पेन्सिल। असे लक्षात आलं की ते मौनात आहे, काहीही बोलत नाही। कुणी विचारलंच तर आपलं म्हणणं पाटी पेन्सिलच्या सहाय्याने व्यक्त करतात। आम्ही त्यांची आस्थेने चौकशी केली। मी त्यांना जेवणाविषयी विचारलं। पुढे शाळेत जाता येता मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन हा आमचा रोजचा क्रम झाला। बहुतेक वेळा त्यांच्यासाठी जेवण नेण्याचं काम मी करू लागलो। माझ्या बाबतीत योग असा झाला की साधारण त्याच सुमारास अध्याय 5वा येऊन पिंपळगावच्या शंकराच्या मंदिराचा संदर्भ आला होता। त्यामुळे माझी त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी जरा आदराची होती आणि आम्हा सर्व मित्रांमध्ये माझ्याकडे ते विशेष कृपादृष्टीने पाहत होते। ते नेहमी मंदिरातच बसून आपल्या साधनेत निमग्न राहत, भिक्षा मागण्यासाठी कधी बाहेर पडले नाही। कुणी दिलं तर उदरभरण, अन्यथा आपल्या जागी स्वस्त, गरज कमी, ते एक तपस्वी जीवन होतं। एक दिवस त्यांनी मला समोर बसण्याची खूण केली आणि पाटीवर माझ्यासाठी लिहिलं, राम, तुझ्यावर संत कृपेचा योग आहे। आता माझा मुक्काम इथून हलणार, तुला काही मागायचं असेल तर या पाटीवर लिहून दे। मी पाटीवर लिहिलं, गजानन महाराजांच्या कृपेने सर्व आहे, मला काही नको। एक दिवस मध्ये गेला। त्यांनी पुन्हा लिहिलं, बेटा, मग तुला काही देण्याची इच्छा आहे। मी पुन्हा तेच लिहिलं, गजानन महाराजांच्या कृपेने सर्व काही आहे। मग 2 दिवसांनी त्यांनी मला समोर बसायला सांगितलं। काही मिनिटं ते डोळे मिटून स्वस्थ बसून होते। त्यांनी करुणायुक्त नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि पाटीवर लिहिलं,
बेटा, आता मी इथून मुक्काम हलवण्याची वेळ आली आहे. हे सर्व गजानन महाराजांच्या इच्छेने होत आहे हे समजून, गजानन महाराजांचीच ती इच्छा असं समजून तुला जे हवं ते मागून घे. पुन्हा अशी वेळ येणार नाही. मग मात्र मी महाराजांचं स्मरण करून पाटीवर लिहिलं, मला पहिला मुलगा व्हावा. त्यांनी लिहिलं, तुझी इच्छा पूर्ण होईल. त्या मुलाचं नाव गजानन ठेवशील. मला ते ऐकून आनंद झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा लिहिलं, अजून काही माग. मग मी लिहिलं, पंचायत समिती मूर्तिजापूर इथं मी नोकरीला लागलो. त्याच पंचायत समितीमध्ये माझी शेवटपर्यंत सेवा व्हावी. त्यावर त्यांनी लिहिलं, तथास्तु. पुढे लिहिलं, श्रावण महिन्यातील गुरुवारी शेगावच्या वाऱ्या करीत जा आणि दर पौर्णिमेला घरी सत्यनारायणची पूजा करीत जा. गजानन महाराज तुझी मनोकामना पूर्ण करतील. आमचा संवाद पूर्ण झाला. मी त्या दिवशी शिवमंदिरातून बाहेर पडलो, तो एक प्रचंड ऊर्जा घेऊन. आयुष्यभर साथ करील अशी एक आठवण माझ्यासोबत होती. काहीच दिवसांनी एक दिवस शाळेला सुट्टी होती, पण मी खास त्यांना भेटण्यासाठी म्हणून मंदिरात गेलो. तर मला दिसलं, एका कोपऱ्यात चटई, मडकं, कंदील आणि पाटीसुद्धा ठेवली आहे, पण त्यांचा मात्र कुठेच पत्ता नाही. फक्त वातावरणात त्यांच्या अस्तित्वाचा भास होत होता. ते कुठेच दिसले नाही. त्यानंतर आयुष्यात ते कधीच आढळले नाही. कुणाकडून तसं काही कळलंही नाही. त्यांची एक भविष्यवाणी तर लगेच खरी ठरली होती. मला 3 मुलं व 1 मुलगी होती. माझ्या मोठ्या मुलाचं नाव गजानन आहे. दुसरी भविष्यवाणी खरी ठरण्यासाठी मला बरीच वर्ष वाट पाहावी लागली, कारण तेव्हा माझ्या नोकरीची खूप वर्ष बाकी होती. अनेक वर्ष सेवा झाल्यानंतर एकाच पंचायत समितीत सेवा देऊन मी निवृत्त झालो. निवृत्तीच्या दिवशी मला त्यांची प्रकर्षाने आठवण झाली आणि मनाने आधीच मान्य केलेल्या गोष्टींचा मी पुनरुच्चार केला. तो साधू नव्हता, वेशधारी. तो वृत्तीनेही साधू होता आणि अगदी माझ्याच परंतु बोलायचं तर माझं अंतर्मन सांगतं की गजानन महाराजांनीच त्यांच्या माध्यमातून मला मार्गदर्शन केलं होतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आयुष्यभर वागलो. आजही वयाची 72 वर्ष पूर्ण झाली, पण श्रावण महिन्यातील गुरुवारी शेगावच्या वाऱ्या आनंद देत आहेत. त्यातही महाराजांनी छान अनुभव गाठीशी बांधून दिले आहेत, पण ते पुढील भागात सांगेल. तोपर्यंत श्री गजानन, जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.